नमस्कार मंडळी, चेतन देवारकरच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जात आहोत वरोडे गावातील भंडरवाड्यात। तिथे आई चंडिका मातेचा पहिला मांडा आहे। पहिल्या मांडावर आले काय चंडिका मातेची मिरवणूक व तिकडे पालखी नाचवली जाते। त्यानंतर पारंपरिक पद्धतीने तमाशा होतो व नंतर नाटक असतं। बघूया चला तर तिकडे जाऊन कसं काय। सनईच्या सुरानी मनमोहन सांगे, देवा तुझ्या या भेटीची मनी आसही लागे। ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले, शिमगा खेळण्या भक्त दंगले। कसा देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे, देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे। आई आज सुखावल गाव ग, सुखावल गाव ग, सुखावल गाव ग, सुखावल गाव आई पाहुनिया रूप ग, पाहुनिया रूप तुझं, पाहुनिया रूप ग, पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग, पाहुनिया रूप तुझे मन मोहरले ग। नाचत गाजत देव माझा दाराशी येतो, नाचत गाजत देव माझा दाराशी येतो। ढोल ताशा कडाडले सारे कोकण बहरले, शिमगा खेळण्या भक्त दंगले, शिमगा खेळण्या भक्त दंगले। कसा देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे, देव माझा नाचतोय रे, कसा शिमगा गाजतोय रे। असा एक कार्यक्रम आम्ही इथे संपन्न करतोय, तो म्हणजे आपल्या वरोडे गावातील या वर्षीपासून आम्ही एक पुरस्कार देण्याची सुरुवात या मंडळातर्फे केलेला विशेष पुरस्कार आम्ही इथे, आणि आम्हाला जे आमचे सर्व सहकारी सहाय्य करतात, ज्यांचे आम्हाला सहकार्य असतं त्यांचे छोटेखानी इथे सत्कार आणि आभाराचा कार्यक्रम आम्ही इथे संपन्न करणार आहोत। जास्त वेळ आपला घेणार नाही, लवकरात लवकर आपण नाटक सुरू करणार आहोत, कारण का परीक्षक सुद्धा इथे हजर झालेले आहेत। मी या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक माहिती देतो की आमच्या सर्वांच्या आधारावर आमच्या वरोडे गावचे खालच्या चतुर्सीमेचे मानकरी, ज्यांनी आजपर्यंत हा शिमगोत्सव अतिशय उत्कृष्टरित्या तंतोतंत जो सांभाळला, आजपर्यंत कुठलाही निर्विवाद असं ज्यांनी या शिमगोत्सवामध्ये आपलं वर्चस्व ठेवलं, ते आमचे सर्वांचे आदरणीय आमचे पितृतुल्य कैलासवासी नारायण कृष्णा बोरकर यांचं काही महिन्यांपूर्वी देहांत झाला। त्यांच्या मागे अनेक अडचणी होत्या, अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी हा उत्सव साजरा केला। त्यांची कमी आज आम्हा सर्वांना इथे भासते। मी 2 मिनिटं आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं जागेवरती उभं राहून त्यांना आपण
अगदी मनापासून श्रद्धांजली अर्पण करायचे। ओम शांती शांती शांती। धन्यवाद। आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण इथे आमचे मानकरी, आमचे आधारवर नारायण कृष्णा बोरकर यांना इथे श्रद्धांजली अर्पण केलेले। खऱ्या अर्थाने नारायण काकांचं कार्य खूप मोलाचं होतं, कारण त्यावेळेस आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमचे भाऊ बोरकर असतील, आमचे काका शरद बोरकर असतील, यांच्या साथीने नारायण काकांनी या वरोडे गावातील हा शिमगोत्सव अतिशय सुंदररित्या पार पडत होते। पण आज हे तिघही आमच्यात नसल्याची आम्हाला खूप खंत आहे, परंतु त्यांचा वारसा पुढे नेण्याचं आमचं कर्तव्य आणि आम्ही सर्व बोरकर परिवार मिळून आज आपण समोर बघताय सर्व आमचा बोरकर परिवार आहे, आम्ही सर्व पुढे नेण्याचा हा प्रयत्न करतोय। आपल्या सर्वांची साथ आम्हाला, त्यामुळे हे आम्हाला शक्य होतं। मी जास्त वेळ आपला घेत नाहीये। आम्ही जो एक विशेष पुरस्कार इथे संपन्न करणार होतो, त्यापैकी आम्ही प्रथम वर्षी आपल्या वरवडे गावामधून अतिशय अनेक वर्षापासून सुरू असलेली एक लोककला होती, ती म्हणजे नमन लोककला, जी आपण सर्वांनी पाहतोय। अनेक वर्षापासून आपल्या शिमग्यामध्ये आपल्या इथे खेळ येतात, वेगवेगळ्या प्रकारची सोंग घेऊन आपण मनोरंजन आपलं करतात, पण ही लोककला जोपासत असताना आज आपण पाहतोय की त्यांच्यामध्ये अनेक अडचणी आहेत। अनेक त्यांचे युवक आज कामानिमित्त बाहेर असताना सुद्धा त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांनी, ज्येष्ठांनी ही कला जोपासली आहे आणि त्यांचा हा पूर्वीपासूनचा जो छंद आहे किंवा जी त्यांची परंपरा आहे ती आजपर्यंत त्यांनी तशी सातत्य ठेवलेलं आहे। यावर्षी आम्ही अनेक वेळा पाहिलं की जेव्हा आमच्याकडे खेळ आले ते बादेवाडीतले असतील किंवा वरच्या वाडीतले असतील, त्यांच्यामध्ये जवळजवळ सगळे असे होते की 50, 55, 60च्या पुढचे होते, पण त्यांनी त्यांची परंपरा अखंड चालू ठेवली आणि आमच्या सर्वांच्या मनामध्ये असं आलं की आपण कुठेतरी समाज म्हणून त्यांचं देणं लागतो आणि आमच्याकडून एक प्रेमाची भेट आणि त्यांना एक गौरवपत्र, सन्मान चिन्ह आणि या नमन कलेला थोडीशी साथ म्हणून आमच्या मंडळाकडून आम्ही त्यांना एक विशेष असा पेहराव देतो, तो म्हणजे जो नमनामध्ये एक मोठ्या प्रकारचा असा झगा असतो आणि टोपी असते, ती आमच्या मंडळाकडून आम्ही त्यांना देणार आहोत। मी चंडिका नमन मंडळ वरवडेचे सर्व आमचे सहकारी आहेत, आमच्या गावातील जे बांधव आहेत त्या सर्व ज्येष्ठ मंडळींना मी विनंती करतो, कृपया आपण मंचावरती यायचं। चंडिका नमन मंडळाचे सर्व सहकारी कृपया आपल्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायचे। मी सर्वांना विनंती करतो, जे जे इथे कोण उपस्थित आहेत त्या सर्वांनी कृपया मंचावरती यायचं। मी प्रकाश काका मेणी असतील आणि सर्व त्यांचे सहकारी असतील त्यांना विनंती करतो, आपण लगेचच मंचावरती यायचं। एक आगळा वेगळा सत्कार सोहळा आपण इथे संपन्न करतो। मी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष मी शिवाजी काकांना विनंती करतो, आपण मंचावरती यायचं। शिवाजी काका बोरकर, चंडिका नमन मंडळाचे सर्वच सहकाऱ्यांना मी विनंती करतो, आपण इथे यायचं। मी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष संतोष धनाजी बोरकर आणि आमचे मार्गदर्शक आणि आमचे आधारस्तंभ सुभाष धंडू बोरकर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हा इथे आपण सन्मान करणार आहोत। सुभाष धंडू बोरकर आणि संतोष धनाजी बोरकर यांच्या हस्ते इथे गौरवपत्र, सन्मान चिन्ह आणि हा पेहराव भेट देऊन आपण त्यांचा सन्मान करतो। विनंती करतो प्रकाश मेणी आणि सर्व सहकारी यांना सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। खरंच लोककला ज्यांनी जोपासली होती त्यांचा सत्कार किंवा गौरव करणे इथे क्रमपात्र होतं आणि आम्हाला ते सौभाग्य लाभलं, त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या ते अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी की आम्हाला हा त्यांचा सत्कार करण्याचा मान मिळाला। मी सर्व चंडिका नमन मंडळाचे खूप खूप आभार मानतो की आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलात। धन्यवाद चंडिका नमन मंडळ। इथे गौरव करणार होतो। क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष
कौतुक करण्यासारखी गोष्ट घडली होती. मागील 3-4 महिन्यामध्ये आपल्या ठिकाणी क्रिकेट हा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि क्रिकेट खेळामध्ये वरोडे गावातून अनेक खेळाडू घडले होते. अनेक खेळाडू घडत असताना अनेक संघ इथे खेळत होते आणि या संघांमधून विशेष असे एक कामगिरी करणारा आमचा संघ होता. आमच्या वरोडे बौद्धवाडी येथील भीमस्टार वरोडे संघ. या संघाने मागील काही महिन्यांमध्येच, काही कमी कालावधीमध्ये जवळजवळ 11 वेळा फायनलमध्ये प्रवेश केला होता आणि त्यामधील मला वाटतं 8 वेळा त्यांनी आपल्या विजेतेपदावर नाव कोरलं होतं. या संघाचं सुद्धा कौतुक करणं, त्यांचा गौरव करणं आम्ही क्रमपात्र मानतो. मी भीमस्टार वरोडे संघाला विनंती करतो, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. भीमस्टार वरोडे संघाचे सर्व खेळाडू आणि त्यांचे सहकारी अतिशय सुंदर असा खेळ आपण पूर्ण पंचक्रोशीमध्ये नव्हे तर पूर्ण तालुक्यामध्ये सादर केला होता आणि आम्हाला वरोडे गावाला सुद्धा आपल्या सर्वांचा अभिमान आहे. सर्वांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्यात. आपल्या गावाचं नाव आज अखंड तालुक्यामध्ये आणि उंच पातळीवर नेऊन ठेवलं. असे हे सर्व खेळाडू एका गावातून, एका वाडीतून या आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असतात आणि एक मोठं यश त्यांनी मिळवलं होतं. ते भीमस्टार वरोडे संघाचे सर्व खेळाडू भीमराज जाधव असेल, पप्पू मोहिते असेल, त्यांचे सहकारी कुलदीप जाधव असेल, अमित जाधव असेल, मी समीरदादा बोरकर आणि रवी बोरकर आणि संजय बोरकर यांना विनंती करतो की आपण त्यांचं गौरवपत्र, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचं. सर्व संघाचे खेळाडू अतिशय सुंदर असा खेळ या संपूर्ण संघाने सादर केला होता आणि वरोडे गावाचं नाव खऱ्या अर्थाने त्यांनी एका उंच पातळीवर नेऊन ठेवलंय. या पुढे सुद्धा आपल्या या खेळासाठी आई चंडिका आपल्या नेहमी पाठीशी असणार आहे आणि आपला खेळ नेहमी बहरत राहील अशी मी आई चंडिका चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर्व संघाचे. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर मी जास्त वेळ घेत नाही. आम्हाला ज्या आमचे नेहमीचे नाटक, आमचं 108वं वर्ष आहे, मला वाटतं 109व्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय, पण 109 वर्ष ही साजरी करत असताना आम्हाला अनेक आमच्या सहकार्यांचे सहकार्य लागलं होतं आणि त्यांचा सन्मान करणं इथे आम्ही क्रमपात्र मानतो. म्हणून आम्ही खरं तर सत्कार करताना त्यांना सुद्धा आवडणार नाही, कारण का ते आपलं कुटुंब म्हणून आमच्या इथे आम्हाला सहकार्य करत असतात. पण आम्ही एक आमचं कर्तव्य म्हणून त्यांना इथे सन्मानित करणार आहोत. नेहमीच आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी अनेक वेळा ज्यांनी मार्गदर्शन केलंय, दिग्दर्शकाची भूमिका घेतली आहे, प्रकाश योजनेची भूमिका घेतली होती. आता जे आपण इथे नाटक सादर करणार आहोत त्या नाटकाचे सुद्धा ते दिग्दर्शक आहेत आणि आमचे नेहमीच मार्गदर्शन करत असतात दशरथ कीर यांना मी विनंती करतो कृपया आपण मंचावरती येत आहे. आपल्या इथे सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र देऊन मी विनंती करतो प्रकाश जनार्दन बोरकर यांना की आपण त्यांचा सत्कार करायचा. प्रकाश जनार्दन बोरकर यांच्या हस्ते आपण इथे त्यांचा गौरवपत्र देऊन सन्मान करतो. प्रकाश बोरकर आणि देवेंद्र बोरकर यांच्या हस्ते आपण इथे त्यांचा सत्कार करतोय. त्यानंतर मी विनंती करतो आमच्या या मंडळाला नेहमीच ज्यांचं सहकार्य असतं, ज्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या ही साऊंड सिस्टीम हाताळली, ते आमचे सहकारी मित्र अरविंदजी साळवी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. नेहमी मुंबईवरून या आमच्या नाटकासाठी उपस्थित असतात. त्यांचा सुद्धा इथे गौरव करणं आम्ही क्रमपात्र मानतो. मी अरविंद साळवी यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचंय. मी आमच्या गावचे आता मानकरी जे आहेत सुरेंद्र तथा आप्पा बोरकर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते हा इथे त्यांचा सन्मान होतो. मी अनंत बोरकर आणि आप्पा मोरे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर मागील झालेल्या अनेक नाटकांमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या ज्याने रंगभूषा साकारली होती. खरं तर इथे येण्याइतकं सुद्धा आम्ही आमचं भाग्य समजतो, कारण का जो रंगभूषा करणारा आमचा सहकारी आहे तो आपले ज्येष्ठ कलाकार असतील, सिने कलाकार आहेत शरद पोंक्षे यांना मागील अनेक वर्ष त्यांची रंगभूषा तो वैयक्तिक लेवलला करतो, त्यांच्या प्रत्येक नाटकाला जाऊन करतोय. तो आमचा मित्र आणि आमच्या प्रत्येक वेळेला हाकेला येणारा आमचा सहकारी श्री केदार सुरेश ओटवणेकर. श्री केदार सुरेश ओटवणेकर टाळ्या वाजवायच्या. खरंच हा खूप मोठा कलाकार आहे. त्याने आजपर्यंत आमच्या मंडळाला जे सहकार्य केलं ते खूप मोठं. मी सुनील बोरकर आणि सुधाकर केडेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा. केदार ओटवणेकर खरंच एक चांगला कलाकार
चांगल्या प्रकारची रंगभूषा नेहमी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही प्रमुखांना मानतो. यानंतर आम्हाला विशेष सहाय्य ज्यांचं असतं ते आमचे सहकारी मालवण गावातून आहेत, मुंबईला वास्तव्यात असलेले श्री सुरेंद्र गुंडू नाईक यांचे सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आमच्या मंडळाला नेहमी असतं. आम्ही त्यांचा सुद्धा इथे छोटेखानी सत्कार आणि गौरव करतोय. सुरेंद्र गुंडू नाईक, मी लीलाधर काका मयेकर आमचे ज्येष्ठ सिने कलाकार यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. लीलाधर काका मयेकर यांच्या हस्ते इथे आपण सुरेंद्र नाईक यांचा सत्कार करतोय. धन्यवाद. त्यानंतर आमच्या मंडळाचा एक आधारस्तंभ ज्याने आम्हाला वेळोवेळी साथ दिली आहे आणि कुठलीही अपेक्षा नसताना स्वतःचं गाव समजून ज्याने आम्हाला सहकार्य केलं ते आमचे सहकारी सुनील उर्फ बाबू बागकर यांचा सुद्धा आम्ही इथे एक छोटेखानी सत्कार करतो. बाबू बागकर यांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचं. मी किशोर पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या हस्ते यांचा इथे सत्कार करायचा, टाळ्या वाजवायच्या. त्यांनी नेहमीच आम्हाला मोलाचं सहकार्य केलं होते. बाबू बागकर यांचा सुद्धा आपण इथे सत्कार करतो. यानंतर ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं होतं ते नेपथ्यकार श्री रामदास मोरे. श्री रामदास मोरे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती यायचंय. ठीक आहे, ते अजून हजर नाही आहेत. आपण काही वेळानंतर त्यांचा इथे सत्कार करू. यानंतर आमच्या या नाटकामध्ये अनेक वर्ष तिने आपली कला सादर केली होती आणि आज सुद्धा ती या नाटकामध्ये नसताना सुद्धा फक्त आमच्या मंडळावरचं प्रेम म्हणून इथे उपस्थित आहे. ही आमची सहकारी कलाकार कुमारी तेजश्री संजय जाधव, हिचा सुद्धा आम्ही इथे गौरव करतोय. कारण का आज तिचं जे प्रेम आमच्या मंडळावरती किंवा आमच्या या बोरकर परिवारावरती ते खरंच खूप वाखाणण्याजोगे आहे. कारण का ती नाटकामध्ये नसताना सुद्धा फक्त या मंडळाच्या प्रेमासाठी इथे हजर झालेले, मुंबईतून स्वतः इथे आले. मी तिला सुद्धा विनंती करतो. तेजश्री संजय जाधव, आपला सुद्धा इथे एक छोटेखानी गौरव आणि सत्कार होतो. मी संजय बोरकर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते, संजय बोरकर आणि शिवाजी काका बोरकर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण तिचा इथे गौरव करतो. यानंतरचा एक महत्वाचा आणि सत्काराला ते आमचे सहकारी संजय तोडकर, ज्यांनी ही प्रकाश योजना अतिशय सुंदररित्या आजपर्यंत हाताळलेली आहे. त्यांच्या सुद्धा इथे आम्ही इथे गौरव करतो. मी समीरदादा बोरकर, वरोडा कृषी शिक्षण मंडळाचे सचिव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे गौरव करतोय. समीरदादा बोरकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा गौरव करतोय. यानंतर या मंडळाची मला वाटतं अनेक वर्ष ज्यांनी सेवा म्हणावी लागेल, कारण का निस्वार्थी असं त्यांचं कार्य आहे. ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं होतं आजपर्यंत, ज्यांनी लाईट असू दे किंवा साऊंड सिस्टीम असू दे, आमचे मित्र आणि आमच्यावर प्रेम करणारे आमचे सहकारी श्री शेट्टे काका इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती यायचं. या माणसाबद्दल बोलावं तेवढं खूप कमी आहे, कारण का अतिशय निस्वार्थी अशी ही अतिशय चंडिका मातेवरती आस्था असणारे हे आमचे सहकारी. मी संतोष बोरकर यांना विनंती करतो की आपण शेट्टे काकांचा इथे सत्कार करायचा आहे. यानंतर या नाटकाला मागील काही वर्ष विशेष सहकार्य असतं ते आमचे ओम नमः शिवाय साऊंड सर्व्हिसचे सर्व प्रसाद पंढरनाथ बोरकर आणि सुनाथ बोरकर आणि त्यांचे सहकारी सुशील सुधाकर मोहित नेहमी आमच्या हाकेला धावून येणारे. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती यायचं. आपला सुद्धा इथे एक छोटेखानी सत्कार होतोय. प्रसाद बोरकर आणि सुशील मोहित इथे उपस्थित, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. मी सुभाष बोरकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा इथे आपण सत्कार करायचा आहे. सुशील मोहित यांचा, सुनाथ बोरकर आणि प्रसाद बोरकर यांच्या तर्फे आणि त्यांच्या सोबत हा सत्कार स्वीकारतात.
त्यानंतर ही स्पर्धा, खरं तर हे नाटक म्हणजे एका स्पर्धेसाठी आपण या स्पर्धेमध्ये उतरलेलं आहे. मागील काही दिवस एक स्पर्धा सुरू आहे तालुकास्तरीय, मला वाटतं रमेश पाटकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा सुरू आहे. या नाटकासाठी आजचं सुद्धा हे नाटक आपण स्पर्धेमध्ये उतरलेलं आहे आणि या स्पर्धेला 2 परीक्षक लाभलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती यायचं. आमच्या मंडळाकडून आपल्या छोटेखानी इथे एक सत्कार होतोय. श्री शेखर मोळे आणि पुरुषोत्तम केळकर, मी आपल्या दोघांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती यायचं. मी समीर बोरकर आणि लीलाधर मयेकर यांना विनंती करतो आपण या दोन्ही परीक्षकांचा इथे सन्मान करा. मी संतोष बोरकर आणि लीलाधर मयेकर यांना विनंती करतो की आपण या दोन्ही परीक्षकांचा इथे सन्मान करायचा आहे. खरंच जास्त उशीर झाला असेल, नाटक सुरू करतो आपण. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या मंचावरती उपस्थित झालात, आपले खूप खूप आभार. आपण जास्त वेळ न घेता लगेचच नाटकाच्या दिशेने वळणार आहोत. मी सर्व रसिक प्रेक्षकांना खूप खूप आभार मानतो. आपण जास्त वेळ आम्हाला सहकार्य केलं, धन्यवाद. हा छोटेखानी Oh,